गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेनं प्रसिद्ध केलेल्या ओळख जुनी ध्यास नवा या पुस्तकावरून निर्माण झालेला वाद थांबण्याचा काही केल्या चिन्ह दिसत नसून या पुस्तकासंबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी सर्वपक्षीय हक्क संरक्षण संघ समितीने आणि आग्री युथ फोरमच्या वतीने करण्यात आली असून याबाबत समितीने केडीएमसी आयुक्तांची भेट घेतली। आगरी समाजावर होणारा अन्याय सहन करणार नाही, संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई न झाल्यास समिती आक्रमक भूमिका घेऊन तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संघर्ष समिती अध्यक्ष गुलाब वजे यांनी दिलाय। यावेळी गजानन मांगरुळकर, चंद्रकांत पाटील, गुलाब वजे, अनंत पाटील, दत्तात्रय वजे, शरद पाटील, भास्कर पाटील, रमेश पाटील, रंगनाथ ठाकूर, बंडू पाटील, जितेंद्र ठाकूर, बाळाराम ठाकूर आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्राची जडणघडण ही मुळातच येथील मूल निवासी आगरी कोळी समाजाच्या जमिनीवर आणि त्यांच्या अमूल्य योगदानावर घडून आली आहे। महापालिकेचा इतिहास कथन करणाऱ्या पुस्तकात महापालिकेची जडणघडण करणाऱ्या येथील भूमिपुत्र मूलनिवासी आगरी कोळी समाजाची संस्कृती आणि योगदानाला अजिबात प्राधान्य न दिल्यानं हे पुस्तकच रद्द करण्यात येऊन या पुस्तकाचं वितरण त्वरित थांबवण्यात यावं आणि या पुस्तकामध्ये आगरी कोळी समाजाच्या संस्कृती आणि योगदानाला पर्याप्त स्थान देऊन हे पुस्तक पुनर्मुद्रित करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे। कल्याण डोंबिवली महापालिका परिसराचा ऐतिहासिक आणि एकूणच इतिहास मांडण्यासाठी प्रसिद्ध केलेल्या पुस्तकात येथील स्थानिक आगरी कोळी समाजाची संस्कृती आणि योगदान याबाबत माहिती देण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ करण्यात आल्याचा आरोप यावेळी समितीने केलाय। ही महापालिका उभी करण्यापासून ते नावारूपाला आणण्यापर्यंत आगरी कोळी समाजाचं फार मोठं योगदान असताना त्याचा साधा उल्लेखही करण्याचं सौजन्य दाखवण्यात आलेलं नाही। या गोष्टीला आगरी समाजाचा विरोध असून केडीएमसीच्या या अलगाववादी भूमिकेचा निषेध करण्यात आलाय। ओळख जुनी ध्यास नवा हे पुस्तक कल्याण कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांनी मागच्या 10-15 दिवसापूर्वी प्रदर्शित केलं। त्याच्यामध्ये आगरी समाजाची, कोळी समाजाची अवहेलना झालेली आहे। म्हणजे इथला जो स्थानिक भूमिपुत्र या कल्याण कॉर्पोरेशनच्या विकासासाठी, जागेसाठी, सगळ्यांसाठी इथे दिलेली जागा पाहता मोठं योगदान तिथे आहे आणि योगदान इथे असतानासुद्धा इथले जे काही अधिकारी आहेत या अधिकाऱ्यांनी इथे जाणून बुजून आमच्या समाजाला डावलण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्या बाबतीमध्ये आमची तर आता आयुक्तांना आम्ही पत्रही दिलेलं आहे की याच्यामध्ये ज्या अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यावरती कारवाई झाली पाहिजे आणि नुसतं त्यांना नोटीस पाठवल्या किंवा त्यांनी माफी मागितली म्हणून प्रश्न सुटत नाही, तर त्यांच्यावर कारवाई करावी की जेणेकरून पुढच्या भविष्यामध्ये कुठल्या अधिकाऱ्याची हिंमत होता कामा नये अशी आमची भावना आहे। आणि तसं नाही झालं तर पुढे मग आम्ही समितीच्या वतीने आम्ही काय इशारा द्यायचं देणारच आहोत। निवेदन दिलं का तुम्ही आयुक्तांना? आत्ताच आम्ही आयुक्तांना महोदयांना निवेदन दिलेलं आहे संघर्ष समितीच्या वतीने व अग्रित परिमेय संस्थेच्या वतीने असं आम्ही निवेदन त्यांना दिलेलं आहे। आयुक्तांनी ते स्वीकारलेलं आहे आणि या बाबतीमध्ये जे पुस्तक काढले ते त्वरित थांबवण्याचा हे सुद्धा आदेश त्यांनी दिलेले आहेत। कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।